सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने धुरळा उडताना आपण पाहतोय। जर बघितलं तर या ठिकाणी महायुती झालेली नाही, त्यामुळे शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे समोरासमोर आहेत। त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवलेली आहे। एकूणच बघितलं तर ही निवडणूक रंगतदार होते। माझ्यासोबत आहेत वालोलकर, सचिन वालोलकर। मला सांगा, एकूणच जर बघितलं तर या निवडणुकीचा आता धुरळा उडायला सुरुवात झाली। भाजपकडून दावे केले जात आहेत की मोठा विकास झाला, मात्र तुम्हाला वाटतं का हा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाला? काय सांगाल? खरं तर मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो, या भागाचे सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर हे चौथ्यांदा आमदार झाले। यापूर्वीसुद्धा ते या राज्याचे शिक्षण मंत्री होते। खऱ्या अर्थाने वेंगुर्ला शहरामध्ये पक्ष संघटना एवढी आम्ही मजबूत केलेली आहे की 4 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी एवढा भरमसाठ निधी हा वेंगुर्ला नगरपालिकेला म्हणा, सावंतवाडी नगरपालिकेला दिला। आणि नुसता निधी देऊन आम्ही थांबलो नाहीत, आम्ही अनेक अशी विकासात्मक कामं केलेली आहेत। बॅरिस्टर नाथपेजींचे विचार आजसुद्धा या मतदारसंघामध्ये जागृत आहेत। लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे। त्यांचं एक छोटं खाणी काय स्मारक असे ना, आम्ही वेंगुर्ला कॅम्पमध्ये 18 महिन्यामध्ये केलं। त्याच्यासाठी सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च केले। जी कामं आम्ही जरी भाजप शिवसेनेची त्यावेळी युती होती 4 वर्षापूर्वी, युतीच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळी पालकमंत्री त्या ठिकाणी आमचे केसरकर साहेबच होते। त्याच्यानंतर उदय सामंत साहेब झाले, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण साहेब झाले, आज नितेश राणे साहेब आहेत। सर्वांचा आम्हाला आदर आहे, परंतु नुसता पैसा देऊन चालत नाही। तर तो पैसा दिल्यानंतर वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, त्या ठिकाणचे बांधकाम विभागाचे कर्मचारी असतील, जिल्हाधिकारी असतील, नियोजन विभाग असेल, ह्या सर्वांकडे पाठपुरावा करून गेल्या 4 वर्षामध्ये जो आम्ही विकास केलेला आहे, सातत्याने लोकांच्या संपर्कात आहोत। जी कामं लोकांना अपेक्षित असतील ती कामं या आमच्या वेंगुर्ला शहराचे शहरप्रमुख उमेश जरम असेल, मी असेल, आपण लोकांना विचारू शकता की ओळखोलसारख्या भागामध्ये गेल्या 10-20 वर्षामध्ये एवढा विकास, एवढा निधी कधीही खर्च झालेला नाही। त्या नागरिकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम आपण केलेलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की विकासाच्याच मुद्द्यावर मला सांगा, जर बघितलं तर मालवणचा जसा पर्यटन विकास झाला तसा विकास वेंगुर्ल्याचा होऊ शकला नाही, अशा पद्धतीचा आरोप विरोधक करतायत। याचं कारण असं आहे की मालवण आणि वेंगुर्ला, मालवणमध्ये त्या ठिकाणी पर्यटक, कारण किल्ला असल्यामुळे सातत्याने लोक जे राज्यातून बाहेरून येतात ते किल्ल्याच्या आकर्षणामुळे त्या ठिकाणी होतात। परंतु आता दीपकबाईंनी ज्या पद्धतीनं वेंगुर्ल्यामध्ये झुलता पूल झालेला आहे, आता पाणबुडीचा प्रकल्प होतो आहे, त्या ठिकाणी फिशिंग व्हिलेज होतं आहे, हे सर्व पाहता पुढच्या भविष्यामध्ये 5 वर्षात याही दृष्टिकोनातून पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा मोठी जेटीचं काम चालू आहे 30 कोटी रुपयाच्या। एवढा मोठा बंदर जवळजवळ 20-25 कोटीचा बांधलेला आहे। ह्या सर्व सुविधा या आपण मच्छीमारांसाठी जे पर्यटक येणार आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना सुविधा मिळावी याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे। आणि मला खात्री आहे पुढच्या 5 वर्षामध्ये, आज वेंगुर्ल्यामध्ये 5 स्टार हॉटेल येते शिरोड्यामध्ये, आज मोचेमाडला हॉटेल झालेलं आहे, मग हा विकास नाही का? तर खऱ्या अर्थाने पर्यटक आल्यामुळे आज वेंगुर्ला बंदर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे। आणखीन त्याच्यावर पैसे खर्च करून आज नगरपालिकेची 2 हॉटेले आहेत पर्यटन सुविधा केंद्र। मला महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीचा आहे, त्यांच्याकडून भाजपकडून असे दावे केले जात आहेत की दीपक केसरकर यांचं नेतृत्व आहे आणि राजन गिरप यांचं व्हिजन असलेलं नेतृत्व, मग त्यामुळे तीच जोडगोळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि पुन्हा एकदा म्हणून राजन गिरप यांना विजयी केलं पाहिजे असा दावा केला जातो भाजपकडून। तुम्ही काय सांगाल? भाजपचा उमेदवार हा खऱ्या अर्थाने विकासाचं व्हिजन असलेला उमेदवार आहे असं सांगितलं जातं। मी आपल्याला नम्रपणे सांगतो, भाजपने काय करावं, त्यांनी विकास काय केला हे त्यांनी जनतेला सांगावं। शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, केसरकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जी विकासात्मक कामं केलेली आहेत ती आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत। भविष्यामध्ये आम्ही काय करणार आहोत हा सुद्धा आम्ही आमचा अजेंडा जनतेसमोर ठेवणार आहोत। भाजपने काय सांगावं हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही 4 वर्षामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जी कामं केलेली आहेत ती जनतेसमोर ठेवल्यानंतर त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। ही दीपक केसरकरांची निवडणूक नाही, ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार अनुभवी आहे, त्यांचा उमेदवार अनुभव नसलेला उमेदवार आहे, अनुभवी असलेल्या उमेदवाराला विजयी केलं पाहिजे। कसं आहे, शेवटी पक्षाची ताकद महत्त्वाची असते। जरी नगराध्यक्ष कोणीही निवडून आला तर पक्ष ज्याच्या मागे उभा राहील, आता पिंटू गावडे हे उद्या नगराध्यक्ष निवडून येणार, त्याच्या मागे सचिन वालोकर उभा असणार,
सचिन वालावल गेल्या 15-20 वर्षामध्ये या वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी, या मतदारसंघातल्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. सगळ्या मंत्रालयामध्ये, सर्व डिपार्टमेंटमध्ये आम्ही फिरतो आहे. हे सर्व करत असताना या ठिकाणी पक्षाची ताकद महत्त्वाची आहे. शिवसेना पक्ष हा पिंटू गावडेच्या मागेमध्ये खंबीरपणे उभा राहणार. आपण जरी असं सांगितलं आमदार साहेबांना मध्ये धरू नका म्हणून, तरी पण तसं नाही. शेवटी आमदार साहेबांकडे बघूनच लोक त्या ठिकाणी त्याला मत करणार. अगदी शेवटचा प्रश्न मला सांगा, त्यांच्याकडून असे दावे केले जातात की महायुती असली तरी जर बघितलं तर केंद्रात सत्ता त्यांची आहे, राज्यात सत्ता त्यांची आहे, त्याच्यामुळे अगदी नगरपालिकेत सुद्धा त्यांची सत्ता आल्यामुळे विकास जास्त गतिमान होऊ शकतो. कसं आहे की शेवटी प्रत्येकाने काय बोलावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. माझ्या दृष्टीने नगरपालिकेचे इलेक्शन हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं असतं. प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळायचं असतो. हे इलेक्शन आमदारचं इलेक्शन नाही, खासदारचं इलेक्शन नाही, सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं हे इलेक्शन आहे. त्यामुळे या ठिकाणच्या आमदारांचाच महत्त्व असतं. आमदार साहेब जे त्या ठिकाणी शासनाकडून जो निधी दिला जातो तो त्या पक्षाचा, त्या सत्ताधारी पक्षाचा आमदार असतो, म्हणून त्याला निधी दिला जातो. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की केसरकर साहेबांच्यामुळेच आम्हाला या ठिकाणी आमचा विजय सोपा होणार आहे. बाकी मला या बाबतीत कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही. प्रत्येकाला माहिती आहे की केसरकर साहेबांनी, मी असेल, या शहराच्या विकासासाठी किती निधी आणलेला आहे ते भाजपवाल्यांना पण माहिती आहे. त्यामुळे त्याच्यात आणखीन काही बोलण्याची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही. म्हणून ठामपणे सांगतो, या विकासाच्याच मुद्द्यावर माझ्या सर्व नगरसेवक, माझे नगराध्यक्ष शिवसेना पक्षाचे निवडून येणार याची मला खात्री आहे. तर नक्की आपण पाहत आहे की सचिन वालावलकर आहेत, ते म्हणतात की दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झाला आहे. त्यामुळे जर बघितलं तर भारतीय जनता पेक्षा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होऊ शकतो आणि त्यामुळेच इथे जे उमेदवार आहेत ते शिंदे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत, अशा पद्धतीचा आशावाद ते व्यक्त करत आहेत. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.